लपंडाव मालिकेच्या आजच्या 26 सप्टेंबरच्या भागात कान्हाला ड्रायव्हरच्या वेशात समोर आल्याचं पाहून सखी आश्चर्यचकित होते. तेव्हा कुल्फी त्याला विचारते की तू मुलगा आहेस? त्यावर कान्हा म्हणतो की हो, मी मुलगाच आहे. अरे बापरे, काय बदल वगैरे दिसतोय की काय माझ्यात? नाही म्हणजे मला काय शिंग वगैरे आले आहेत का? तेव्हा कुल्फी म्हणते की नाही रे. कान्हा विचारतो की अच्छा, म्हणजे माझं नाक मोठं झालं असेल हो ना? त्यावर सखीला खूप हसू येतं. तेव्हा कुल्फी सांगते की नाही. मग कान्हा विचारतो की मग माझे कान का हत्तीसारखे मोठा रे? तेव्हा सखी त्या दोघांनाही थांबवते. अरे थांबा, हे बघा. सखी म्हणते कुल्फीला काय म्हणायचं आहे तुला कळतच नाहीये. दोघेही एकमेकांना कन्फ्यूज करूच नका. इतक्यात सरकारच येते. सरकार येता क्षणी ती कान्हाची ओळख करून देते की हा आपला नवीन ड्रायव्हर आहे. तेव्हा परत एकदा हात जोडून कान्हा सगळ्यांची भेट घेतो. सरकार कान्हाला ऑर्डर देतात की हिला घेऊन जा. सखी, सलोनला जा. तुझा आजचा महत्त्वाचा दिवस आहे की नाही? तुला खूप सुंदर दिसायचं आहे. कान्हा, हिला घेऊन जा आणि घेऊन ये. सरकाराने आदेश देता क्षणी सखी बाहेर जाते. कान्हा सरकारांना म्हणतो की काळजी घ्या. तिच्या हाताला जखम झालेली असते. सरकार त्याच्याकडे डोळे वटारून पाहते. तो घाबरतो आणि त्यातून पळ काढतो. प्रेक्षकांनो, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि सपोर्टसुद्धा करा. तुमचा सपोर्ट आमच्यासाठी जास्त महत्त्वाचा आहे, तर नक्की सबस्क्राईब करा. सखीला कान्हासोबतची पहिले भेट आठवते. कान्हाने वेळेवरती बाईकवरती तिला पोहोचवलं, म्हणूनच तर ती तिच्या आईपर्यंत पोहोचू शकली. आणि कान्हाचे तिच्यावरती खूप उपकार असतात असं तिला वाटतं. म्हणूनच मनापासून सखी त्याला थँक्स म्हणते. आता कान्हाला ते उमगत नाही. कान्हा म्हणतो की अहो, हे तर कामच आहे माझं. त्यावर सखी म्हणते की नाही, काल तू माझ्यासाठी जे काही केलंस त्यासाठी. तू वेळेवरती पोहोचवलं नसतंच तर काय झालं असतं? आता कान्हा थोडासा कावराबारो होतो, पण तो क्रेडिट घेत नाही. उलट सखीला तो सांगतो की काय हे, अहो मी नाही तर माझ्या जागी कोणीतरी आलंच असतं की तुम्हाला न्यायला. मी काय, मी फक्त माझं कर्तव्य केलं. परत मला सांगा, तुम्हाला खरेदीसाठी कुठे जायचं आहे? तेव्हा सखी बोलून जाते. सखी सदन चाळ आणि कान्हा घाबरतो. अचानक तो ब्रेक दाबतो. सखी घाबरून विचारते की काय झालं? कान्हा विचारतो की तिथेच जायचं आहे खरेदीला? तेव्हा सखी सांगते की नाही, साईबाबांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत. त्यांनाही थँक्स म्हणायचं आहे ना, की वेळेवरती त्यांनी मला पोहोचवलं आणि आई सुखरूप आहे. आता कान्हाच्या मनात भीती दाटून येते, कारण दाभाडे मावशींशी खोटं बोलला होता तो. एका वकिलाच्या हाताखाली तो कामाला आहे असं सांगितलं होतं. पण आता ड्रायव्हरच्या वेशात दाभाडे मावशींनी बघितलं तर कान्हाची काही खैर नाही. इकडे घरी परशुरामची सगळी धावपळ चालू असते, कारण संध्याकाळपर्यंत सगळी तयारी व्हायला हवे. सरकारांची तशी ऑर्डरच असते. जेव्हा ती मीनाक्षी, उर्मिला आणि परशुराम तिघेही चहा पित असतात, उर्मिला मात्र मोठा फुशारका मारत असते. ती म्हणते की किती धावपळ होते ना भाऊजी. ऐनवेळी हे सगळं ठरलं तर काय आहे, या घरातलं कोणी कामच करत नाही. सगळी कामाची जबाबदारी माझ्यावरतीच पडते. आणि काय, सरकारचं ना माझ्याशिवाय पानच हालत नाही. इतक्यात तिला टोमणे मारत गौतमच बाहेर येतो, गाणं गुणगुणत. आणि तो म्हणतो की काय सरकारने भोळ्या बाबड्या सखीला कसले अडकवून ठेवलंय ना. लगेचच साखरपुडा पण. मुद्दामच परशुराम गौतमला टोमणा लागतो. तो म्हणतो की अरे वा, एवढं कळतं तर तुला. पण नको काळजी करूस. काय आहे, मुलाची सगळी चौकशी झाली. त्यावर गौतमही त्याला टोला लगावतो की बोलले, धूर्त वहिनीचे लाचार धीर बोललेच. इकडे चाळीमध्ये कान्हा सखीसोबत खरेदीसाठी येतो. तेव्हा ती एका हाराच्या दुकानापाशी थांबते. आता मेन त्याचा जो मालक असतो, कान्हाने आधीच त्या दुकानदाराला एक पहिल्यांदा वेश बदलून उल्लू बनवलं होतं. कान्हा स्वतःचं तोंड झाकण्याचा प्रयत्न करत असतो. आता सखी समोर असते, त्यामुळे तेथून पळही काढू शकत नसतो. दोन्हीकडून अडकतो. तेव्हा तो त्याला विचारतो की आपण कुठे भेटलोयत का? कान्हा तोंड लपवत सांगतो की नाही नाही. तेव्हा परत तो दुकानदार विचारतो की तुम्ही कोल्हापूरचे, अब तुमचं कोणी नातेवाईक आहे का तिथलं? तेव्हा कान्हा सांगतो की नाही. आणि तो मुद्दामच सखीला म्हणतो की बेबी सरकार, आपण दुसऱ्या दुकानात जायचं का? आता तो दुकानदार म्हणतो की अहो नाही साहेब, थांबा थांबा, देतोय ना. आणि हार तो देत असताना कान्हाला एक भन्नाट आयडिया सुचते.
समोरच गुलालाचं ताट ठेवलेलं असतं. कान्हा मुद्दाम ते ताट उचलण्याचं नाटक करतो आणि सगळा गुलाल स्वतःच्या अंगावरती सांडवतो. सखी म्हणते की अरे कान्हा, काय केलं ते? तेव्हा कान्हा रिक्वेस्ट करतो की "अ, माझं इथे चाळीतच घर आहे, मी पटकन कपडे चेंज करून येतो." आणि तो तेथून सटकतो. इकडे घरात उर्मिला गौतमवरती रागावते. गौतम गप्प बस आणि जाऊन झोप आतमध्ये. काय आहे, हे लग्न होणं आपल्या सगळ्यांसाठी जास्त महत्त्वाचं आहे. आता तो गुपचूप तेथून निघून जातो. पण मीनाक्षीच्या मनात मात्र वेगळीच खेळी चालू असते. ती म्हणते की सखीचं लग्न होणारच नाही. इनफॅक्ट ती स्वतःच हे लग्न मोडेल. कारण रात्रीच्या वेळी सरकारसोबत कान्हा जेव्हा बोलत होता तेव्हा त्यांची व्हिडिओ कोणीतरी रेकॉर्ड केली होती. पण ती दुसरी तिसरी कोणी नसून स्वतः मीनाक्षी आहे. सरकारांचं खरं रूप सखीच्या समोर घेऊन येण्यासाठी तिच्याकडे तसा भक्कम पुरावाही असतो. इकडे कान्हा तोंड लपवून त्याच्या घरात शिरत असतो तेव्हाच किरणची नजर त्याच्यावरती पडते. तो त्याला अडवतो. "ए कोण आहेस तू?" जेव्हा कान्हा स्वतःचा चेहरा दाखवतो तो अचंबित होऊन विचारतो की "कान्हा, अरे तू इथे काय करतोयस? तुला जर का कोणी या वेशात पाहिलं तर सगळ्यांना कळेल ना की तू ड्रायव्हरची नोकरी करतोयस." त्यावर कान्हा त्याला ओरडतो. "म्हणूनच तर तोंड लपवून येतोय आणि हळू बोल जरा. कोणी ऐकलं ना तर वाट लागेल माझी." काय आहे, बेबी सरकारांचा हट्ट होता. साईंचं दर्शन घ्यायचं होतं ना, तेही कुठल्या आपल्या चाळीतल्या साईबाबांचं. मग काय, घेऊन यावं लागलं. आणि म्हणूनच सगळ्यांपासून लपण्यासाठी मी हा सगळा खटाटोप केलाय. तू थांब इथेच, मी पटकन कपडे चेंज करून येतो आणि त्यांना घेऊन जातो परत. असं म्हणत कान्हा त्याच्या घरात जातो. इकडे सई मात्र एका वेगळ्याच गैरसमजात असते. ती बाबांचे हात जोडून आभार मानते उलट की थँक्यू. मला तर वाटलं होतं की माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही मला कौल दिला होतात, परंतु तुम्ही मला घर सोडायला लावलंत आणि मला माझी आई परत मिळाली. पण या सगळ्यांमागे तर हात कान्हाचाच होता ना. त्याने तर फक्त त्याचा हेतू साधला. त्याने नोकरी मिळवली. माझ्या बाबांचं स्वप्न माझ्यापासून दूर जातंय. मला वाईट वाटतंय त्याचं, पण हे पण माझं स्वप्नच होतं ना. गेली 12 वर्ष मी स्वप्न बघत होते की मला माझ्या आईचं प्रेम मिळेल आणि ते मिळतंय मला आत्ता. त्यासाठी खरंच मनापासून थँक्यू. पण कान्हाने केलेला विश्वासघात जेव्हा सखीच्या समोर येईल तेव्हा काय होईल? सखीचा आत्ता तरी आनंदाचा पारावारच राहत नाही. आणि बाबांच्या स्वप्नाचं म्हणाल तर ते पुढे जाऊन मी कधीही पूर्ण करेल. म्हणजे लाईफ पार्टनर तुमच्या आशीर्वादाने मला तसा मिळाला तर. पाठीमागून कान्हा येतो आणि अचानकच तो तथास्तू बोलतो. सखी आश्चर्यचकित होते आणि मागे वळून पाहते. तेव्हा कान्हा सखीला म्हणतो की असं मी नाही, बाबा मनातून म्हणतच असतील, तथास्तू. तो आशीर्वाद घेतो आणि बाबांच्या चरणाचं एक फूल सखीच्या हाती टेकवतो. तो म्हणतो की बेबी सरकार, सगळं तुमच्या मनासारखं होणार. त्यावर सखी म्हणते की मला बेबी सरकार, सरकार, मालक हे असं अजिबात बोलू नको हा. कारण मला तसं ट्रीट केलेलं अजिबात आवडत नाही. त्यापेक्षा आपण मैत्री करूयात. आणि सखी स्वतःहूनच मैत्रीचा हात पुढे करते. पण कान्हा थोडासा घाबरतो. उलट कान्हा सखीला सांगतो की "हो, मी तर तुमचा ड्रायव्हर आहे आणि मी तुमच्याशी मैत्री." तेव्हा सखी त्याला ओरडते, "ए, उगाचच असलं टिपिकल अजिबात बोलू नकोस हा." कान्हा तरीसुद्धा थोडासा चाचपडल्यासारखाच होतो. आणि सखी उलट त्याचे आभार मानत असते की "तू वेळेवरती पोहोचवलं म्हणूनच तर मी माझ्या आईच्या जवळ आले." पण इतक्यातच फोन वाजतो आणि कान्हा सुटतो या सगळ्यातून. तो सखीला म्हणतो की "तुमचा फोन वाजतोय." सखी तो रिसीव्ह करते आणि काकूंशी फोनवर बोलत तशीच चालत पुढे येते. काही क्षणात सखीला घेऊन कान्हा घरीसुद्धा पोहोचतो. आता येताना त्याने मिठाई आणलेली असते. तेव्हा उर्मिला त्याचं तोंड भरून कौतुक करते. "अरे वा, मिठाईसारखाच खूप गोड बोलतोस रे तू." पण परशुरामला ते खटकतं. कान्हाला तो त्याची जागा दाखवून देतो. "ए, नोकर आहेस तू, ड्रायव्हर आहेस ना? आमच्या घरात ड्रायव्हर येत नाहीत. घरात नोकर आहेत. जे काही द्यायचं असेल ना ते बाहेरून नोकराजवळ यायचं, कळलं?" तेव्हा कान्हा म्हणतो की "सॉरी, मी बाहेर जाऊन थांबतो." तेव्हाच काकूच्या मनात सरकारांच्या विरोधात एक डाव चालू असतो. मुद्दामच तिने शूट केलेली कान्हा सरकारच्या बोलण्याची व्हिडिओ जी आहे ती सखीला पाठवते. आणि मग मनातल्या मनात सरकारांवरती दात ओठ खात म्हणते, "मीडियाच्या समोर स्वतःला मिरवायची खूप हौस आहे ना तुम्हाला सरकार?
मग आता बघा, मिरवा स्वतःला. अखेर तो क्षण आलेला असतो. सखी खूप सुंदर अशी तयार होते एंगेजमेंटसाठी आणि तेव्हाच सरकार पुन्हा एकदा सखीला आपल्या जाळ्यात अडकवते. तिला काळा टीट लावते. तेव्हा सखी आनंदाने तिचा हात आपल्या हातात घेते. तिचा ऊर भरून येतो. तेव्हा डोळ्यांमध्ये खोटे अश्रू आणून सरकार तिला म्हणते की सखी, तुला माहिती आहे, असं म्हणतात की आईने मुलीचं लग्न बघू नये. मुलीचं लग्नच काय, कोणत्याच विधी बघू नयेत. म्हणूनच तर मी आत्ता तुला भेटायला आले. त्यावर सखी म्हणते की आई, माझ्या आयुष्यातल्या इतक्या आनंदाच्या क्षणी मला तू माझ्यासोबत हवी आहेस. तेव्हा सखी आनंदाच्या भरात सरकारांना आई बोलून जाते. सरकारांना जेव्हा सखी पाहते तेव्हा ती डोळे वटारून पाहत असते. सखी लगेच शब्द बदलत म्हणते की सॉरी सरकार. तेव्हा सरकार खोटी खोटी सिंपत्ती दाखवते, खोटं प्रेम दाखवते. सखीला आपल्या चाळ्यात ठेवण्यासाठीच हे सगळे प्रयत्न चालू असतात तिचे. सखीला ती म्हणते की आई म्हणालीस तर चालेल. सखीच्या आनंदाचा पारावार राहत नाही. आनंदाच्या भरात ती सरकारांना खट्ट मिठी मारायला जाणार तर सखी स्वतःला धरते. कारण यापूर्वी कधीच सरकारांनी तिला तिच्या जवळ येऊच दिलं नव्हतं. सखीचं मन चलबिचल होतं. तिच्या आईच्या कुशीत तिला शिरायचं असतं आणि सरकारांच्या लक्षात येतं, आता सखीला जर आपल्या जाळ्यात अडकवून ठेवायचं असेल, ही नाटकं करावी तर लागतीलच ना. म्हणूनच ती स्वतःचे हात हवेत फैलावते आणि सखीचा आनंद द्विगुणित होतो. आनंदाने ती सरकारांना घट्ट मिठी मारते. सरकारांचा इतका संताप होत असतो, पण खोटं खोटं प्रेम तर दाखवावं लागेल. म्हणूनच उगाचच ती तिच्या केसावरून हात फिरवायला लागते. आनंदाच्या भरामध्ये सखी मनात विचार करते की आई, तुझ्या कुशीमध्ये जर असंच राहायला मिळणार असेल ना, तर आयुष्यभरात हसत हसत मी तुझ्यासाठी जीव सुद्धा देईन. सरकार मनातच विचार करते की इतकी भोळे, मी जर खरंच आईसारखं प्रेम केलं ना हिच्यावरती, तर स्वतःच माझ्या हातात सुरी देईल आणि स्वतःची मान पुढे करेल. तेव्हा ते विचारते की निघूयात. तर सखीला ती सांगते की अगं चल, पाहुणे वाट बघत असते ना खालती. आणि उगाचच सखीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवण्याची पुन्हा ती नाटकं करते. सखी तिच्या प्रेमाने अगदी भारावून जाते. पण खोट्या प्रेमाने सखी थोडं पुढे जाते आणि मागे वळून बघते. तेव्हा सरकार विचारते की काय झालं. त्यावर सखी उत्तर देते की माझा फोन राहिलाय. तर सरकार विचारते की सखी, आता काय महत्त्वाचं आहे. सखी उत्तर देते की तू. तेव्हा तिच्या डोक्यात एक टपली मारत सरकार हसून म्हणते, वेडी, अगं कार्यक्रम महत्त्वाचा आहे. तेव्हा सखीलाही हसू येतं. स्वतः सखीचा हात पकडून सरकार सगळ्यांच्या समोर तिला घेऊन जातात. इकडे बाहेर आता पाहुणे आलेलेच असतात. काही पाहुण्यांची ये जा हे चालूच असतं. तेव्हाच सरकार सखीला घेऊन येते बाहेर आणि जेव्हा सरकार सगळ्यांना हाक मारते तेव्हा सर्वांचे लक्ष सखीकडे लागतं. त्याच वेळेस मीनाक्षी मात्र हादरूनच जाते. सरकार आणि सखी एकत्र, तेही हातात हात घालून. म्हणजे ह्या लग्नाचा घाट घालण्यासाठी सरकाराने कुणाची हातमिळवणी केली हे सखीला अजून कळलेलंच नाहीये. म्हणजे मी पाठवलेला व्हिडिओ अजून सखीने बघितलेलाच नाहीये. मीनाक्षीची विचारांची चलबिचल चालूच असते. तेव्हा सरकार सखीला सगळ्यांच्या समोर घेऊन येते आणि सगळ्यांना सांगते की सखी, ही माझी मुलगी. तुम्हाला वाटत असेल की माझ्या एकुलत्या एक मुलीचा एवढा छोटेखानी साखरपुडा मी का करत असेल, तर गुरुजींनी तसं सांगितलं होतं की आजचा दिवस खूप शुभ आहे सखीसाठी. त्यामुळे तुम्ही साखरपुडा उरकून घेऊ शकता. इतक्यात गौतम दारूच्या नशेतच बाहेर येतो आणि तो परत एकदा दारूच्या नशेमध्ये बडबड करायला लागतो. सरकारांचा राग अनावर होतो. पण काय करणार, हात दगडाखाली अडकलेले असतात. सगळ्यांच्या समोर स्वतःची इमेजला डाग नाही ना लागू शकत. गौतम म्हणतो की वा 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 वा, नाही म्हणजे तयारी झाली सुद्धा. बरं मला सांगा, तो कुठं आहे? सरकारचं नवीन आखलेलं प्याद, या घरातला लाचार नंबर 3, सखीसाठी विकत घेतलेला नवरा. त्याने असे शब्द वापरता क्षणी तिथे लगेच उर्मिला त्याच्यावरती डाफरते. गौतम, तुला कळतं का, काय बोलतोस तू? आजचा भाग संपतो इथे. पुढील भागात आपण बघूयात की अखेर मीनाक्षीने काढलेला तो व्हिडिओ सखीपर्यंत पोहोचतोच.
कानाला प्यादं बनवून सरकारने कसं आपल्याला स्वतःच्या तालावर नाचवलंय हे जेव्हा सखीच्या लक्षात येतं, त्या क्षणी तिचा राग अनावर होतो आणि पर एंगेजमेंटमध्ये ती एक कानाचं थोबाडच फोडते. त्याला जाब विचारते की मित्र मानलं होतं ना मी तुला, पण तू त्या मैत्रीच्या लायकीचाच नाही आहेस. आणि हो सरकार, माझ्या बाबांचं शेवटचं स्वप्न होतं ना माझं लग्न व्हावं, ते तर होणारच. पण सरकारने निवडलेल्या कुठल्याही मुलाच्या गळ्यात मी माळ घालणार नाही. आता तर माझं स्वयंवरच होणार. आता सखीने मोठा निर्णय घेतलाय. काय होईल? सखीच्या स्वयंवरातला वर कान्हा ठरेल का? पण तो कसा? पाहणं मनोरंजकच ठरेल.